नमस्कार मित्रांनो. मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसे सोडवायचे ती शिकवलं होतं. मी आज त्याचाच एक व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी अपलोड करतो आहे. याचा नक्कीच तुम्ही वापर करा आणि काही अडलं तर मला वैयक्तिकरित्या संपर्क साधा. मी आत्ता 1.2मधलं चौथं एक्झाम्पल घेतो आहे की जे तुमच्यासमोर बोर्डवरती लिहिलेलं आहे. आत्ता मी वहीवरती लिहिलेलं आहे आत्ता एक्झाम्पल. पहिल्यांदा आपण काय करत असतो की एकेकाची प्राईस 0 घेत असतो असं मी शिकवलं होतं. परंतु मी आज तुम्हाला जरा दुसरी पद्धत सांगणार आहे. प्रत्येक वेळी 0च मानलं पाहिजे का वेगळी पण किंमत घेतली तरी चालते? तर आत्ता आपण वेगळी किंमत घेऊ, आपल्या मनाला वाटेल तशी किंमत घेऊ. मी आत्ता इथे काय करतो आहे, पहिल्यांदा सपोज मी आत्ता या ठिकाणी वायची किंमत घेतो आहे. सपोज वाय इज इक्वल टू 1. मी वायची किंमत 1 घेतली आहे. हे जे पहिलं इक्वेशन आहे ते मी आत्ता सॉल्व करणार आहे. पहिलं इक्वेशन आहे आपलं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. देअरफोर 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. देअरफोर 3x इज इक्वल टू 2 प्लस 1. देअरफोर 3x इज इक्वल टू 3. देअरफोर x इज इक्वल टू 1. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, जेव्हा एक्सची प्राईस 1 आहे तेव्हा वायची पण प्राईस किती असणार आहे? 1 असणार आहे, हा याचा अर्थ होतो. आता आपण सेम तसंच घेऊ. सपोज मी आता काल घेतलं होतं तसं घेतोय. x इज इक्वल टू 0 घेऊया. देअरफोर आपलं इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. देअरफोर 3 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. देअरफोर 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. देअरफोर मायनस वाय इज इक्वल टू 2 म्हणजेच वाय बरोबर आलाय -2. लक्षात येतं आहे? ओके, बरं. आता सेम तसंच दुसऱ्यासाठी या ठिकाणी हे जे दुसरं इक्वेशन आहे त्यासाठी इथे सपोज परत तसंच करूया. वायची प्राईस मी 1 घेतो आहे. देअरफोर 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. देअरफोर 2x मायनस 1 इज इक्वल टू 3. देअरफोर 2x इज इक्वल टू 3 प्लस 1. देअरफोर 2x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू 2 आलं आहे. सेम तसंच जसं इकडे केलं तसंच तुम्ही काहीही सपोज करू शकतात, हे लक्षात राहू द्याल. सपोज काही पण किंमत घ्या, तुम्ही काही पण किंमत घ्या. मात्र तुम्ही काहीही किंमत घेतलं तरी फायनल आन्सर आपलं तेच येतं, हे लक्षात असू द्याल. सपोज मी वायची किंमत घेतोय 0. मी आता वायची किंमत 0 मानतोय, हे लक्षात घ्या. बरोबर. मग देअरफोर 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. देअरफोर 2x मायनस 0 इज इक्वल टू 3. देअरफोर 2x इज इक्वल टू 3. देअरफोर x इज इक्वल टू 3/2. म्हणजेच एक्सची प्राईस किती आली? 1.5 आली आहे. बरोबर. मला वाटतं तुम्हाला हे इक्वेशन मी कसे सॉल्व केले हे नक्कीच कळालं असेल. परंतु जर तुम्हाला ते नाही समजले तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आता आपण याचं एक टेबल तयार करूया. पहिलं इक्वेशन 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. याच्यासाठी x y आणि xy. जेव्हा वायची प्राईस 1 होती तेव्हा एक्सची प्राईस पण किती आली आहे? 1 आली आहे. म्हणजे हे आन्सर आलं आहे 1,1. जेव्हा वायची प्राईस 1 होती, एक्सची प्राईस 0 होती, तेव्हा वायची प्राईस आली आहे -2. म्हणजे आपल्याला पॉईंट मिळाला आहे 0 आणि -2. बरोबर. सेम तसंच दुसरं इक्वेशन होतं आपलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. जेव्हा वायची प्राईस 1 आहे तेव्हा एक्सची प्राईस किती आली आहे? 2. तसंच इकडे जेव्हा वायची प्राईस 0 आहे तेव्हा एक्सची प्राईस आली आहे 1.5. या पद्धतीने हे टेबल तयार झालं आहे आता आपलं. बरोबर. सेम तसंच इकडे पण. आता हे जे आपण
कोऑर्डिनेट शोधून काढलेत. आता या कोऑर्डिनेट्सवरून आपल्याला या ठिकाणी ग्राफ ड्रॉ करायचा आहे. बरोबर, मी परत एकदा हे समजावून देतो कसं केलं. हा जो पहिला पार्ट आहे हा पहिल्या इक्वेशनचा आहे, हा दुसरा पार्ट दुसऱ्या इक्वेशनचा आहे. हे जे पहिलं इक्वेशन होतं त्या पहिल्या इक्वेशनमध्ये मी वायची प्राईस टाकली आहे 1, वायच्या जागी 1 टाकला. हा 1 मायनस आहे, तिकडे गेल्यावरती काय झाला प्लस. मग हा 3 आणि 3 कट झाला म्हणजे एक्सची प्राईस आली 1. आता याच इक्वेशनमध्ये मी एक्सची प्राईस टाकतो 0, म्हणजे 3 इंटू 0 इज इक्वल टू 0, म्हणजे उरलं -y इज इक्वल टू 2, म्हणजे y इज इक्वल टू -2. तसंच मी हे खालचं इक्वेशन सॉल्व्ह केलं आहे. मी आता इथे बाजूला याचा ग्राफ प्लॉट करतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला आता ग्राफ पेपरवरती दिसतंय त्या पद्धतीने मी आता ग्राफ ड्रॉ करून घेतला आहे. लक्षात घ्या, मी या ठिकाणी मायनस साईड पण ड्रॉ केली आणि इकडे पण मायनस ड्रॉ केली आहे. त्याचं एकुलतं एक रिझन म्हणजे आपल्याला एक कोऑर्डिनेट मायनसमध्ये मिळाला आहे, म्हणून आपण मायनस साईड पण घेतली, हे लक्षात घ्याल. आता आपला जो पहिला कोऑर्डिनेट आहे तो आहे 1 आणि 1, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच हा जो 1 आहे हा एक्स वरचा 1 आणि वाय वरचा 1, हे दोन्ही 1. इथे पाहिलेत का, एक्सची प्राईस 1 आहे आणि वायची प्राईस पण किती आहे 1 आहे. म्हणजेच एक्स वरचा 1 आणि वाय वरचा 1. इथून सरळ जाणारी रेष आणि इथून येणारी रेष, ही आडवी आणि ही उभी एकमेकांना आलेख कागदावरती जिथे येऊन मिळतात त्या ठिकाणी आपल्याला पॉईंट ड्रॉ करायचा आहे. मी आता तिथे तो पॉईंट ड्रॉ करतो. हा झाला पॉईंट. तुमच्या लक्षात आलं आहे का. हा आहे 1 आणि 1, म्हणून एक्सचा 1 आणि वायचा 1, म्हणून तो पॉईंट इथे आला. आता आपला पुढचा पॉईंट आहे तो 0 आणि -2 आहे, म्हणजे एक्सचा 0 आणि वायचा -2. -2 कोणाची प्राईस आहे, वायची, म्हणून एक्सचा 0 आणि वायचा -2, म्हणून या ठिकाणी हा दुसरा पॉईंट येतोय. असे एकूण किती पॉईंट मिळालेत आपल्याला या रेषेचे 2. आता या दोघांमधून जाणारी आपल्याला एक सरळ रेष ड्रॉ करायची आहे. तुम्ही ही इन्फिनाइट ड्रॉ केली तरी काही हरकत नाही. आणि या रेषेच्या शेजारी आपण त्याचं इक्वेशन लिहून ठेवू. याचं इक्वेशन काय मिळालं होतं आपल्याला, 3x - y इज इक्वल टू 2. बरोबर. आता आपण हे दुसरे पॉईंट प्लॉट करूया. आता या ठिकाणी एक्सची किंमत किती आहे, 2 आहे, आणि वायची किंमत किती आहे, 1 आहे. एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत 1. मग 2 पासून वरती जाणारी रेष आणि 1 पासून इकडे येणारी रेष, या दोन्ही रेषा एकमेकांना इथे येऊन मिळतात, म्हणून हा तो पॉईंट आहे. बरोबर. पुढचा पॉईंट आहे 1.5 आणि 0. 0 कोणाचा आहे पाहता का, वायचा 0 आहे, म्हणजे हीच, आणि 1.5 एक्सचा आहे, म्हणजे या ठिकाणी, म्हणजे हा पॉईंट इथे आणि हे इथे आहे. आता असे एकूण किती पॉईंट मिळालेत, 2 पॉईंट मिळालेत. आता आपण यांना पण जोडणारी रेष काढूया. ही एक्सटेंड करून घेतोय मी, म्हणजे ती एकमेकांना इंटरसेक्ट झालेली दिसेल. ओके. आता ही इकडे इंटरसेक्ट झाली एकमेकांना. थोडंसं आता याला पण आपल्याला ड्रॉ करून घ्यावंच लागेल खालती, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट पॉईंट किती आहेत ते मिळतील याचे. आता मी याला इथे प्लॉट करतो. -3 आहे हा इथे आला -4 आणि हा इथे आला -5. इकडे हा -6. हा जो इथे पॉईंट मिळतोय पहा मित्रांनो, हा पॉईंट आपल्याला इथे मिळतोय, याचा इंटरसेक्शन पॉईंट. या ज्या दोन्ही लाईन आहेत या दोन्ही लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट इथे आहे. याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, इथून जर सरळ पाहिलं एक्स वरती, इथून जर आपण सरळ पाहिलं एक्स वरती, तर याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -1 आणि याचा वाय कोऑर्डिनेट किती आहे, -5 आहे. बरोबर का. याचा एक्स कोऑर्डिनेट आहे -1 आणि वाय कोऑर्डिनेट आहे -5. मग देअरफॉर आन्सर इज -1 आणि -5, म्हणजेच एक्स बरोबर -1 आणि वाय बरोबर -5, हे याचं उत्तर आलं आहे. मला वाटतं हे उदाहरण कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असावं. मी ते पॉईंट प्लॉट करून घेतलेत. ही रेष आणि ही रेष एकमेकांना इथे इंटरसेक्ट करते,
इथून एक्सचा कोऑर्डिनेट येतो -1 आणि वायचा कोऑर्डिनेट येतो -5. म्हणून हे जे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आहे याच्या एक्सचं उत्तर आहे -1 आणि वायचं उत्तर आहे -5. मला वाटतं हे उदाहरण तुम्हाला नक्की कळालं असेल आणि नाही कळालं तर मला नक्कीच तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार. या पुढच्या लेक्चरमध्ये मी त्यातलंच 6वं उदाहरण तुम्हाला आता सोडवून दाखवणार आहे. मागच्या लेक्चरला म्हटल्याप्रमाणे आपण एक्स आणि वायच्या कुठल्या पण प्राइसेस घेऊ शकतो हे लक्षात घ्या. परंतु या प्राइसेस घेताना अगदीच कुठल्या पण घेऊ नका. जसं तुम्हाला मागच्या प्रश्नात जर आठवत असेल, म्हणजे हा जो मागचा प्रश्न होता या प्रश्नात जर तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी एक्सची प्राईस 1.5 आली होती. म्हणजे ग्राफ पेपरवरती 1.5 काढणं सोपं आहे, परंतु अगदीच जर ऑड आलं तर मात्र 1.5 किंवा 1.2 1.3 असं आणखीन काही पण ऑड उत्तर आलं तर मात्र ते टाकणं थोडंसं अवघड होईल. म्हणून तुम्हाला या प्रकारच्या उदाहरणांची प्रॅक्टिस करताना थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. प्रयत्न करूया. मी यातलं पहिलं इक्वेशन घेतो आहे. पहिलं इक्वेशन आहे 2x - 3y = 4. बरोबर, हे पहिलं इक्वेशन आहे. आता समजा आपण याच्यातला एक्स काढून टाकला तर हा -3 इंटू आहे, तिकडे गेल्यावरती डिव्हाइड होईल. बरोबर. मग जर आपण 4ने -3ला डिव्हाइड केलं तर आन्सर येतं 1.33333. मग ते ग्राफ पेपरवरती प्लॉट करणं अवघड होतं आपल्याला, म्हणून थोडासा विचार करावा लागेल. मी विचार केला आहे मित्रांनो. जर समजा मी एक्सची प्राईस 1 टाकली तर इथे 1 टाकला, बे 1 बे. बरोबर, बे 1 बे, हा 2 येईल, हा 2 तिकडे जाऊन मायनस होईल, 4तून 2 गेले, 2च राहतील. मग -3 आणि -2 यांना डिवाइड करणं अवघड होईल, म्हणून मी एक्सची प्राईस -1 घेतोय. एक्सची प्राईस मी घेतली -1. आता पहा, तुमच्या लक्षात येईल मी डोकं कसं लावलं ते. 2 × -1 -3y = 4. एक्सच्या जागी -1 टाकला म्हणजे आन्सर आलं -2 - 3y = 4. आता -2 आला आहे, हा तिकडे जाऊन प्लस होईल म्हणजे -3y = 4 + 2. Therefore -3y = 6. आता 3ने 6ला भाग जातो का? तो हो जातो, म्हणजे आता हे शक्य आहे. मग therefore y = 6/-3. Therefore y = -2. लक्षात आलं आहे आता? ओके. बरं, आता आणखीन एक पॉईंट घेऊया. आता आपल्या मनाला वाटेल तो घ्यायचा आहे. आता किती घ्यायचा पॉईंट? समजा आता इथे मी आता टाकला 2 टाकला. समजा इथे मी 2 टाकला तर 2 दुने 4, 4 तिकडे गेले, 4 आणि 4 8 होतील, नाही शक्य होणार. मग इथे टाकला तर इथे जर आपण 2 टाकला तर पॉसिबल आहे. वायची प्राईस 2 घेऊया आपण सपोज, कारण 3 दुने 6 होतील आणि 4 आणि 6 10 होऊ शकतात. सपोज y = 2. Therefore 2x - 3 × 2 = 4. Therefore 2x - 6 = 4. Therefore 2x = 4 + 6. Therefore 2x = 10. Therefore x = 10/2. दॅट्स इक्वल टू 5. मला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की आलेली उत्तरं ही राऊंडअप जर आली तर आपल्याला उत्तरं सोडवताना सोपं जातं. आता आपण टेबल तयार करून घेऊया. एक्स वाय आणि एक्स वाय. जेव्हा एक्सची प्राईस -1 आली होती तेव्हा वायची प्राईस किती आली आहे? -2. वायची प्राईस 2 आहे, म्हणजेच पॉईंट काय आला? -1 -2. जेव्हा वायची प्राईस 2 आहे तेव्हा एक्सची प्राईस किती आहे? 5. म्हणजे आन्सर आलं 5 आणि 2. आता दुसरं इक्वेशन घेऊया. दुसरं इक्वेशन आहे 3y - x = 4. मी आता या उदाहरणामध्ये एक्स आणि वायच्या प्राइसेस 0 टाकतोय, म्हणजे मला सोपं जाईल असं वाटतं. पण मित्रांनो विचार करा, वायच्या बाबतीमध्ये जर एक्सची प्राईस 0 टाकली तर आन्सर काय शिल्लक राहील? जर समजा मी एक्सची प्राईस 0 घेतली तर शिल्लक राहील 3y = 4. 3 तिकडे जाऊन डिव्हाइड होईल म्हणजे आन्सर येईल 1.33. म्हणजे अवघड होऊन जाईल ना. मग 1.33 आपण ग्राफ पेपरवरती टाकू नाही शकत, म्हणून विचार करतानाच असा विचार करा की आन्सर राऊंडअप आलं पाहिजे. मला वायचं तर उत्तर सुचलं आहे, परंतु एक्सचं उत्तर सुचत नाही अजून. समजा मी जे सुचलं आहे ते तर घेतो. मी आता घेतो आहे वायची प्राईस 0. Therefore 3 × 0 - x = 4. Therefore -x = 4.
देअरफॉर एक्स इज इक्वल टू -4. आता हे कसं राऊंडअप आलं? तसं राऊंडअप आलं पाहिजे, मला असं म्हणायचं आहे. बरं, आणि एकदा एक्स आणि एकदा वाय असं घ्यायचं आहे का तुम्ही प्रत्येक वेळी एक्सच प्रत्येक वेळी वायच सपोज केला तरी चालेल, तुम्ही प्रत्येक वेळी काही पण सपोज केलं तरी चालणार आहे? असं काही नाही की एकदा एक्स आणि एकदा वाय, तुम्हाला लागेल त्या किमती तुम्ही सपोज करू शकता. मी परत वायचीच प्राईस घेतोय. मी आता वायची प्राईस घेतो, वाय इज इक्वल टू 1 घेतो. देअरफॉर 3 into 1 minus x is equal to 4. Therefore, 3 minus x is equal to 4. Therefore, minus x is equal to 4 minus 3. Therefore, minus x is equal to 1. Therefore, x is equal to -1. लक्षात आलं? अजून काही पण घ्या, 3 पॉईंट घेतले तरी काही हरकत नाही. मी परत वायचीच प्राईस घेतोय. मी आता वायची प्राईस घेतो -1 घेतो. आत्ता +1 होता, आता -1 घेऊया. मग देअरफॉर 3 into -1 minus x is equal to 4. Therefore, -3 minus x is equal to 4. Therefore, minus x is equal to, हा मायनस आहे तर तिकडे गेल्यावरती काय होईल? प्लस होईल. इज इक्वल टू 4 minus 4 plus 3. Therefore, minus x is equal to 7. Therefore, x is equal to -7. लक्षात आलंय? तुम्ही काहीही प्राइसेस घेतल्या तरी चालतील. मग आता आपण याचं परत टेबल तयार करून घेऊया. एक्स वाय आणि एक्स वाय. जेव्हा वायची प्राईस 0 होती तेव्हा एक्सची प्राईस किती आली आहे? -4 आली आहे. म्हणजे पॉईंट आला आहे -4 आणि 0. जेव्हा वायची प्राईस 1 आहे तेव्हा एक्सची प्राईस किती आली आहे? -1. जेव्हा वायची प्राईस -1 आहे तेव्हा एक्सची प्राईस किती आली आहे? -7. एनी डाऊट? मला वाटतं या पण प्रश्नामध्ये तुम्हाला पॉईंट कसे तयार करायचे हे समजलं असेल. मी आता या साईडला याचा ग्राफ प्लॉट करतोय, परंतु ग्राफ प्लॉट करताना एक लक्षात घ्या की तुम्हाला निगेटिव्ह साईडला पण फिगर आलेले आहेत, निगेटिव्ह साईडला पण आले आहेत. निगेटिव्ह साईडची सगळ्यात मोठी फिगर किती आहे? -7 आहे. त्यामुळे आपल्याला प्लॉट करताना काळजी घेऊनच प्लॉट करावं लागेल. बरं, मी आता परत आधी म्हटल्याप्रमाणे आता मी ग्राफ प्लॉट करून घेतला आहे. मी आता या ठिकाणी हे जे कॉर्डिनेट आहेत हे प्लेस करतो आहे. इथे एक्सची किंमत जेव्हा -1 आहे तेव्हा वायची किंमत किती आहे? -2. हा -1 आहे एक्सचा आणि -2 हा इथे वायचा. हा -1 आणि हा -2. बरोबर? -1 पासून खालती येणारी रेष आणि -2 पासून जाणारी रेष या एकमेकांना इथे येऊन छेदत आहेत, इथे येऊन इंटरसेक्ट करतायत. हा -1 आणि हा -2 हा इथे समोर दिसतोय पहा. मग हे जे दिसतंय हा तो पॉईंट आहे. या ठिकाणी आपण त्याला प्लॉट करणार आहे. हा तो पहिला पॉईंट आला. आता दुसरा पॉईंट आहे 5 आणि 2. 5 कोणाचा आहे? एक्सचा आहे. 2 कोणाचा आहे? वायचा आहे. म्हणजे हा इथे 5 एक्सचा आणि 2 वायचा. मग 5 पासून वर जाणारी रेष आणि 2 पासून इकडे येणारी रेष, 5 पासून वर जाणारी आणि 2 पासून इकडे येणारी या एकमेकांना इथे येऊन छेदतायत, म्हणून आपल्याला तो पॉईंट प्लॉट करायचा आहे. हा तो पॉईंट आहे. असे हे 2 पॉईंट आहेत, -1 -2, 5 आणि 2. आता यांना जोडणारी मी एक रेष काढतो. या दोघांना जोडणारी एक रेष आपल्याला प्लॉट करायची आहे की या दोघांमधून जाईल अशी सरळ रेष काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही ती रेष झाली पहिली. बरोबर? आता हे 3 पॉईंट प्लॉट करूया. जेव्हा वायची किंमत 0 होती तेव्हा एक्सची किंमत किती आहे? -4. एक्सची किंमत किती आहे पाल? -4. म्हणजे हा तो पहिला पॉईंट आहे -4. बरोबर? दुसरा -1 -1. एक्सची किंमत -1 आहे तेव्हा वायची किंमत +1 आहे. म्हणजे हा इथे वरती एक्सची किंमत -1 तेव्हा वायची किंमत किती आहे? 1. म्हणजे हा वरती जो पॉईंट आहे, हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, हा आपल्याला घ्यायचा आहे. हा बरोबर. तिसरा पॉईंट एक्सची किंमत -7. बरोबर? एक्सची किंमत -7 तेव्हा वायची पण किंमत किती आहे? वायची किंमत -1 आहे. एक्सची किंमत -7 तेव्हा वायची किंमत -1. मग -7 पासून जाणारी रेष आणि 1 पासून येणारी रेष या एकमेकांना इथे येऊन मिळणार आहेत, म्हणून हा तो पॉईंट आहे. बरोबर? -7 आणि -1. आता या तिघांमधून जाणारी रेष आपल्याला काढायची आहे.
बरोबर. आता जर तुम्ही चेक केलं तर हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा इथे आपल्याला कुठेतरी मिळतोय. हा इंटरसेक्शन पॉईंट इथे मिळाला पाल. हा एक इथे आला आणि हा एक इकडे गेला. बरोबर. ओके. आता जर आपण इकडे जर नीट व्यवस्थित पाहिलं तर इथून जर एक सरळ रेष खालती घेतली तर ही सरळ रेष येऊन मिळते 8 पाशी आणि इकडे जर पाहिली तर ही जाते 4 पाशी. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते आलं आहे x इज इक्वल टू 8 आणि y इज इक्वल टू 4. मला वाटतं हे पण तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.